हं, हं. एक आत्ता मध्ये म्हणजे तुम्ही तसं फार शांत दिसता लोढाजी, पण तुमच्या आजूबाजूला वाद मात्र खूप प्रचंड असतात. आणि म्हणजे खरं तर असं का? हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला पाहिजे. एकानंतर एक कुठल्या तरी वादाच्या केंद्रस्थानी तुम्ही असता. असं आहे की ते राजनीतीमध्ये नेहमी आपण टार्गेट असता. आपण मला माहित नाही आपल्या मनामध्ये कोणता वाद आहे, पण मी कधी एकही वेळा मी वाद कधी क्रिएट केला नाही. पण ते वादामध्ये कोणी मला माझ्याकडे प्रश्न विचारले, मी जवाब आन्सर देतो त्यांचे, पण मी वाद कधी क्रिएट करत नाही. तुमच्या मनामध्ये कोणत्या वादावर निशाणा आहे तुम्ही सांगा, मी त्याचा जवाब देऊ तुम्हाला. नाही म्हणजे असं आमच्याकडे आज कोणीतरी म्हणालं की तुम्ही जसं तुमच्या बिल्डिंग्सची पायाभरणी करता आणि तुम्ही पायाभरणी करता आणि मग वादाची बिल्डिंग सुद्धा उंच उभी राहते. आता अगदी नुकताच वाद बघायचा तर केईएम, आता हे एकलव्य यांचं नाव देण्याचा म्हणजे कुठनं आलं हे? असं आहे आणि हे नाव तुम्ही मुळात कसं द्यायचं ठरवलं? मी सांगतो तुम्हाला. असं आहे की ते अंग्रेजाने काय केलं. मी मध्ये ITIच्या दौऱ्यामध्ये गेलो होतो. तिथे एक ठिकाणी आता ते महात्मा फुले साहेबांचे गावी, तिथे एक ठिकाणी आदिवासीने विद्रोह आंदोलन केला होता. स्वतंत्र आंदोलनमध्ये त्याने मारून त्यांच्या धड सर कापून तिथे गावाचे चौराह्यामध्ये टाकून दिला. ते जळगावमध्ये पण अशी एक घटना झाली होती. जळगावच्या नंतर 50 किलोमीटर दूर ते गावामध्ये असा ज्याने अत्याचार केला, लाखो लोकांना मारला, त्यांचे नाव आधी आपण पूजायचे, हा कसा शक्य आहे? आणि हा जोपर्यंत आपल्या बरोबर आपण VTचं नाम चेंज केला ना, आपण VJTIचं नाम चेंज केला ना, आपण जे काही नाव ते आता माननीय प्रधानमंत्री साहेबांनी सांगितलं की आपले ते गुलामीचे नाव नको, त्यामध्ये काही गैर नाही आहे. बेलासीस रोडचं नाव होता माझी विधानसभामध्ये, तर मी नाम चेंज करून नाम ते अहिल्याबाई होळकरच्या नावावर केला. आता गईकाल त्यांची मान्यता मिळाली. तर केईमध्ये गेलो होतो, केईमध्ये किंग एडवर्ड वाय किंग एडवर्ड हिअर. माझ्या मनामध्ये ते जमत नाही. मी सांगितलं तुम्ही केईम, त्या डॉक्टर्सने म्हणतात की केईम पॉप्युलर नेम आहे, तुम्ही सांगितलं तुम्ही केईम ठेवा, पण किंग एडवर्ड शिवाय अजून काय ठेवा. तो 3-4 नाव त्याने सुचवला, मी सर्व 3-4 नाव तिथे दिला. त्यामध्ये जे होईल ते होईल, आता झाला नाही काय. म्हणजे कौशल्य श्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हे नाव कोणाच्या डोक्यातून आलं? ते लोकांनी दिला. KEM नावावर पॉप्युलर नाव आहे, ते नाव सर्व विश्वमध्ये पॉप्युलर आहे. ते डिस्टर्ब करायचं न म्हणून ते नाम घेतला. पण आदिवासीयांना सन्मान पण मिळाला ना. एकही आपण आदिवासीच्या इथे काही नाही आहे, तो एकलव्य एक आदिवासी होता. एक मात्र यामुळे तुमच्यावर